MST-CET 2026-27 तर ज्याही विद्यार्थ्यांनी MST-CET 2026-27 साठी अर्ज केलेले असेल, परंतु जर काही कारणास्तव त्यांचे अर्ज कंप्लीट करू शकलेले नसेल आणि काही विद्यार्थी असे सुद्धा आहे की ज्यांनी अर्ज करायचे होते परंतु ते करू शकलेले नाही आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे. तर बघू शकता 3 नंबरचं नोटिफिकेशन CET सेलच्या साईडवर MST-CET 2026-27 PCB PCM ग्रुप एक्सटेन्शन नोटीस. तर ज्याही विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे बाकी राहिलेले आहेत त्यांना परत 2 दिवस देण्यात आलेले आहे की तुम्ही तुमचे 2 दिवसात अर्ज करू शकता. तर बघू शकता 17 तारखेचं हे नोटिफिकेशन आहे. यामध्ये एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे कोणाला तर PCM आणि PCB ग्रुपमध्ये जेही विद्यार्थी फॉर्म भरायचे राहिलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तर बघू शकता यामध्ये भरपूर जे पालकवर्ग होते विद्यार्थी होते त्यांनी CET सेलला मेल केलेला आहे, SMS केलेला आहे की आम्ही फॉर्म भरायचे बाकी राहिलेलो आहे. तर CET सेलनी यामध्ये एक तोडगा काढलेला आहे आणि 500 रुपये एक्स्ट्रा फी भरून 19 तारीख ते 20 तारीख म्हणजे फक्त 2 दिवसामध्ये तुम्ही परत MST-CET 2026-27 PCM ग्रुप भरा किंवा PCB जर तुमचा फॉर्म राहिलेला असेल तर तुम्ही हा फॉर्म परत भरू शकता. तर जेही विद्यार्थी राहिलेले आहे काही म्हणजे भरणार आज भरू उद्या भरू यामध्ये त्यांच्याकडून फॉर्म मिस झालेला आहे किंवा काही विद्यार्थ्यांच्याकडून भरणं झालेलं नसेल तर ते विद्यार्थी आता 19 तारीख म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा की 19 तारीख आणि 20 तारीख या 2 दिवसाच्या आत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आणि बघू शकता एक्झाम डेट ऑलरेडी देण्यात आलेली आहे. तर 11/4 पासून 26/4 आणि सेकंड अटेम्प्ट 10/5 ते 16/5 एक्झाम डेटसुद्धा देण्यात आलेली आहे. हॉल तिकीटची अपडेटसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. तर सध्या ज्याही विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे बाकी असेल त्या विद्यार्थ्यांनी 19 आणि 20 या 2 दिवसामध्ये आपले फॉर्म कंप्लीट करा, कारण की विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी आहे आणि या संधीचा फायदा घ्या. तर MST-CET 2026-27 बद्दल जी पुढील अपडेट येईल हॉल तिकीट आल्यानंतर डाउनलोड प्रोसेससुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.